श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे स्वाभिमानी बायकोचा निर्णय. तू माझ्या आईवडिलांची माफी मागणार आहेस की नाही? अंजली. रितेशचा आवाज संतापाने थरथरत होता. अंजली थिजून उभी होती. तिच्या डोळ्यात प्रश्न होते, वेदना होती आणि आज पहिल्यांदाच एक ठामपणा होता. मी चूक केलीच नाही तर माफी का मागू? ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली. रितेश एक पाऊल पुढे आला. चूक केली नाही. तू आज आईला काय बोललीस ते विसरलीस का? अंजलीच्या डोळ्यात त्या प्रसंगाची आठवण चमकली. सकाळ. तिला ऑफिसला उशीर होत होता. रुपालीताईंच्या भजनी मंडळाच्या बायका घरी आल्या होत्या. अंजली ऑफिसला निघायच्या तयारीत होती. तिने आधीच सगळा स्वयंपाक करून ठेवला होता. पण अचानक, अंजली, अजून चहा नाश्ता तयार नाही. रुपाताई जोरात ओरडल्या. आई, मी सगळं करून ठेवलंय, फक्त चहा करायचा आहे. मला ऑफिसला उशीर होतोय. अंजली शांतपणे म्हणाली. मग काय, आमचं काहीच नाही का? तुझ्या ऑफिससाठी आम्ही उपाशी बसायचं? सगळ्यांसमोर रुपाताईंनी आवाज चढवला. अंजलीला वाईट वाटलं, पण ती शांत राहिली. ती पटकन किचनमध्ये गेली. चहा बनवला, नाश्ता दिला, पण तेवढ्यावर थांबल्या नाहीत. आम्ही चुकलो प्रेमविवाहाला होकार देऊन. आमच्या पसंतीची सून असती तर घर सांभाळलं असतं. अंजलीचं लग्न झाल्यापासून ते हे वाक्य सारखं ऐकत होती. सुरुवातीला तिने मनावर घेतलं नाही, पण आता तिला त्या वाक्याचा राग येऊ लागला होता. आणि सासूच्या तोंडून परत ते वाक्य ऐकताच अंजलीच्या मनात साचलेलं सगळं बाहेर आलं. ती वळली आणि पहिल्यांदाच आवाज चढवून म्हणाली. आई, मी रोज सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं करते. ऑफिस सांभाळते, घर सांभाळते, तरीही तुम्हाला मी चुकीचीच वाटते. माझ्याबद्दल तुम्ही कधीही चांगलं बोलत नाहीत. मला आता या गोष्टीचा त्रास होत आहे. घरात एकदम शांतता. रुपाताईंचा चेहरा लाल झाला. तू माझ्या मैत्रिणीसमोर मला मोठ्याने बोलतेस? अंजली काही न बोलता ऑफिसला निघून जाते. रुपाताईंना हा अपमान सहन झाला नाही. वर्तमानात परत. रितेश अजूनही रागात होता. तू आईला सगळ्यांसमोर उत्तर दिलंस, त्यांचा अपमान केलास. मी अपमान नाही केला, फक्त सत्य बोलले. मला खूप त्रास होत आहे. अंजली म्हणाली. माझ्यासाठी तेच अपमान आहे. रितेश जोरात म्हणाला. तू माफी माग आणि विषय संपव. रितेशचं बोलणं ऐकून अंजलीचं मन तुटतं. रितेश, ती हळूच म्हणाली, तुला खरंच वाटतं मी चुकीची आहे? रितेश काही क्षण शांत राहिला, पण मग म्हणाला. आई बाबा चुकीचे असू शकत नाहीत. त्या एका वाक्याने अंजलीचं मन तुटतं. तिच्यासमोर भूतकाळ धावू लागतो. अंजली, मी नेहमी तुझ्यासोबत उभा राहीन. रितेशने एकदा तिचा हात धरून म्हटलं होतं. आज तोच माणूस तिच्या विरुद्ध उभा होता. सकाळपासून काम, ऑफिसचा ताण, घरी टोमणे, माहेरचा अपमान, आणि तरीही ती सगळं सहन करत होती. कारण ती रितेशवर मनापासून जीवापाड प्रेम करत होती. 2 दिवस अंजली कोणाशीही बोलली नाही आणि घरातही कोणीही तिच्याशी बोलायचा प्रयत्नही केला नाही. एके दिवशी अंजली ऑफिसवरून घरी परत येते. रुपाताईंचा आवाज. अंजली, खरं सांग, माझे पैसे कुठे ठेवलेस? अंजली थबकते. काय? मनोजराव म्हणतात कपाटातले पैसे गायब आहेत. रुपाताई म्हणतात आमच्या घरात बाहेरचं कोणी येत नाही. मग? सगळ्यांचे डोळे तिच्यावर. रितेश, ती म्हणाली, मी पैसे घेतले नाहीत. तुला वाटतं मी असं करेन? रितेशचा चेहरा कठोर झाला. अंजली, खरं सांग. हा प्रश्न नव्हता, हा आरोप होता. अंजलीचे डोळे भरून आले, पण आवाज ठाम. आजपर्यंत मी सगळं सहन केलं, पण आज तुम्ही माझ्यावर चोरीचा आरोप केला, माझ्या स्वाभिमानावर प्रश्न केला. ती रितेशकडे पाहत म्हणाली.
तू नवरा म्हणून माझ्या बाजूने उभा राहिला नाहीस. आज तू फक्त मुलगा बनून उभा आहेस. बस. रितेश ओरडला. माफी माग, नाहीतर घर सोड. अंजली शांत झाली. काही क्षणांनी ती म्हणाली, ठीक आहे, जाते मी. या घरात ज्याच्यावर मी विश्वास ठेवून आले होते त्याचाच माझ्यावर विश्वास नाही. तोच माझ्या विरुद्ध आहे असं मला वाटत आहे. त्यामुळे इथे राहून काहीच उपयोग नाही. ती रूममध्ये गेली. बॅग भरू लागली. बाहेर रूपाताई. जाऊ दे, बघू किती दिवस माहेरवाले ठेवतात. अंजली बाहेर आली. घराकडे एक नजर टाकली. डोळ्यात अश्रू, पण डोकं उंच, आणि ती घराबाहेर पडली. अंजली घर सोडून गेल्यानंतर त्या घरात एक विचित्र शांतता पसरली होती. ज्या घरात रोज अंजलीचा आवाज, तिची पावलं, तिचं हसणं ऐकू यायचं, तिथे आता फक्त शांतता होती. जाऊ दे, जास्त दिवस टिकणार नाही ती बाहेर. रूपाताई अजूनही तिरस्काराने म्हणाल्या. रितेश काही बोलला नाही, पण त्याच्या मनात एक वेगळाच गोंधळ सुरू होता. मनोजराव मात्र शांत होते. त्यांच्या मनात कुठेतरी शंका निर्माण झाली होती. अंजली खरंच असं करू शकते का? अंजली तिच्या मैत्रिणीकडे काही दिवस राहिली. नंतर तिने एक छोटंसं भाड्याचं घर घेतलं. पहिल्या रात्री ती एकटीच बसली होती. हातात चहा, डोळ्यात आठवणी. ती स्वतःशीच म्हणाली, मी एवढी वाईट आहे का? ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. मी खरंच चुकीची होते का? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. नाही, मी चुकीची नव्हते. मी फक्त माझ्यासाठी उभी राहिले. दुसऱ्या दिवशीपासून ती नियमित ऑफिसला जाऊ लागली. स्वतःचं घर स्वतः सांभाळू लागली. स्वतःवर लक्ष देऊ लागली. हळूहळू ती सावरत होती. रूपाताई अजूनही नेहमीसारखंच वागत होत्या. पण फरक इतकाच, आता सगळी कामं त्यांनाच करावी लागत होती. मिताली, जरा चहा कर, त्या ओरडल्या. आई, मला वेळ नाही, मी बाहेर जाते. मिताली पटकन म्हणाली. सतत बाहेरच असतेस, घरात काही काम नाही का? अंजली होती ना आधी, तिला सांगायचं होतं. हे ऐकून रूपाताई काही क्षण शांत राहिल्या. वेळेवर चहा नाही, घर आवरलेलं नाही, कोणी विचारपूस करणारा नाही. अंजली नसल्याची जाणीव सगळ्यांना होऊ लागली होती. पण अहंकार अजूनही जिवंत होता. एक दिवस मनोजराव कपाट उघडत होते. त्यांना काही कागद शोधायचे होते. तेवढ्यात मितालीची बॅग खाली पडली आणि त्यातून काही नोटा खाली सांडल्या. मनोजराव थबकले. त्यांनी त्या नोटा उचलल्या. त्या नोटांवर त्यांनी स्वतः केलेली मार्किंग होती. मिताली, त्यांनी जोरात आवाज दिला. मिताली घाबरत आली. काय बाबा, हे पैसे कुठून आले? मिताली थबकली. मी सांग, हेच पैसे आहेत जे कपाटातून गायब झाले होते. मितालीच्या डोळ्यात भीती होती. ती हळू आवाजात म्हणाली, आईने दिले होते. काय? मनोजराव ओरडले. तेवढ्यात रूपाताईही बाहेर आल्या. काय झालं? मनोजराव संतापाने म्हणाले. हे पैसे तू मितालीला दिलेस? रूपाताई घाबरल्या. हो, म्हणजे? मग तू खोटं का बोललीस आणि अंजलीवर आरोप का केला? मिताली रडायला लागली. मला मैत्रिणीसोबत ट्रिपला जायचं होतं म्हणून आईने पैसे दिले. पण बाबा, तुम्ही पैसे विचारले तेव्हा आई म्हणाली पैसे चोरीला गेले. त्या एका वाक्याने सगळं स्पष्ट झालं. रूपा, तू एका निरपराध मुलीवर चोरीचा आरोप केला. रूपाताई काही बोलू शकल्या नाहीत. रितेश सगळं ऐकत होता. त्याच्या डोळ्यासमोर सगळे प्रसंग फिरू लागले. अंजलीचा चेहरा, तिचा प्रश्न, तुला वाटतं मी असं करेन? आणि त्याचं उत्तर, खरं सांग. त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. रितेश हळूच बसला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी काय केलं? त्यांना जाणवलं. अंजली निर्दोष होती.
तिने कधीच काही चुकीचं केलं नव्हतं आणि तो तिच्या बाजूने उभा राहिला नाही. आई, तू असं का केलं? रितेशचा आवाज थरथरत होता. रूपाताई हळू आवाजात म्हणाल्या, मला ती सून म्हणून आवडत नव्हती. का आवडत नव्हती? तिच्यामध्ये कोणत्या गोष्टीची कमी होती? रितेश जोरात म्हणाला, तुम्ही फक्त तिच्यावर नाही, माझ्या नात्यावर आरोप केला. त्या घरात आता सगळं बदललं होतं. रूपाताई गप्प होत्या. मनोजराव रागात होते. मिताली घाबरलेली होती आणि रितेश पूर्णपणे तुटलेला होता. रितेशने ठामपणे सांगितलं, मी अंजलीला परत आणणार आणि तिची माफी मागणार. तो उठला. त्याच्या डोळ्यात आता एकच गोष्ट होती, पश्चाताप आणि अंजलीला परत मिळवण्याची धडपड. मी अंजलीला परत आणणार आणि तिची माफी मागणार. रितेशचे हे बोलणे ऐकल्यावर रूपाताईंना राग आला. त्या म्हणाल्या, गेली आहे ना, जाऊ दे, परत तिला आणण्याची गरज नाही. असंही ती आम्हा कोणालाच आवडत नव्हती. घरात प्रचंड तणावाचं वातावरण झालं. रितेशचे डोळे लाल झाले होते. आई, तो हळू आवाजात म्हणाला, पण त्या आवाजातला राग, वेदना आणि पश्चाताप स्पष्ट जाणवत होता. रूपाताई काही बोलणार इतक्यात रितेश जोरात ओरडला, आई, पुरे झालं आता. घरात सगळे थबकले. तुम्ही चूक केली आहे आणि ती खूप मोठी चूक आहे. रितेशचा आवाज थरथरत होता. रूपाताई अजूनही स्वतःला सावरत म्हणाल्या, अरे, एवढं काय झालं? गेली आहे ना ती, जाऊ दे तिला. त्या एका वाक्याने रितेशचा संयम तुटला. तो पुढे आला आणि ठामपणे म्हणाला, आई, ती कोणीतरी नाही, ती माझी बायको आहे आणि या घराची सून आहे. घरात शांतता पसरली. रितेश पुढे म्हणाला, तुम्ही तिच्यावर आरोप केला नाही, तुम्ही माझ्या नात्यावर आरोप केला. तुम्ही माझा विश्वास तोडला. रूपाताई काही क्षण गप्प झाल्या. त्यांना पहिल्यांदाच जाणवलं, त्यांचा मुलगा त्यांच्या विरोधात उभा आहे. मनोजराव पुढे आले. रूपा, रितेश बरोबर बोलतोय. तू खूप मोठी चूक केली आहेस. आता रूपाताई पूर्णपणे एकट्या पडल्या. रितेश खुर्चीवर बसला. त्याने दोन्ही हातांनी डोकं पकडलं. त्याच्या डोळ्यासमोर एक एक प्रसंग येत होता. अंजलीचा हसरा चेहरा, तिचं शांतपणे काम करणं, तिचं म्हणणं, मी चुकीची नाही, आणि त्याचं उत्तर, खरं सांग. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. त्याला आठवलं, एक दिवस अंजली खूप थकलेली होती, तरीही त्याच्यासाठी चहा बनवला होता. तो फोनमध्ये व्यस्त होता. तिने विचारलं, रितेश, थोडा वेळ माझ्यासोबत बसशील? आणि त्याने काय उत्तर दिलं होतं? आता नाही, मला काम आहे. आज त्याला जाणवलं, ती फक्त वेळ मागत होती आणि त्याने तिला एकटं सोडलं. रितेश अचानक उठला. त्याच्या डोळ्यात आता एक वेगळीच जिद्द होती. मी अंजलीला परत आणणार. मी तिची माफी मागणार. रूपाताई लगेच म्हणाल्या, कशाला जातोस? ती परत येणार नाही आणि आली तरी आम्ही ठेवणार नाही तिला. रितेश त्यांच्यासमोर उभा राहिला आणि ठाम आवाजात म्हणाला, आई, चूक तुमची होती. अंजलीची काहीही चूक नव्हती आणि जर या घरात तिच्यासाठी जागा नसेल तर माझ्यासाठीही नाही. रूपाताई अवाक झाल्या. दुसरीकडे अंजली तिच्या छोट्या घरात. ती आरशासमोर उभी होती. डोळ्यात आत्मविश्वास होता. तिने स्वतःकडे पाहून हळूच हसली. मी कमजोर नाही, मी मजबूत आहे. ती ऑफिसला जाते. तिथे तिचं कौतुक होतं. तिला नवीन प्रोजेक्ट मिळतो. ती आता स्वतःसाठी जगत होती. रितेश तिच्या ऑफिसबाहेर उभा होता. हात थरथरत होते. हृदय जोरात धडधडत होतं. अंजली बाहेर आली. तिने रितेशला पाहिलं. ती थोडी थबकली, पण लगेच स्वतःला सावरलं. काय काम आहे? ती शांतपणे म्हणाली, अंजली, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती काही क्षण शांत राहिली.
मग म्हणाली, बोल. रितेशच्या डोळ्यात अश्रू आले. मी चुकीचा होतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुझ्या बाजूने उभा राहिलो नाही. तो पुढे म्हणाला, आईने जे केलं ते चुकीचं होतं, पण त्यापेक्षा मोठी चूक माझी होती. मी तुला समजून घेतलं नाही, तुझी बाजू घेतली नाही, तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला माफ कर. अंजली सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातही पाणी आलं होतं, पण ती रडली नाही. ती हळू आवाजात म्हणाली, रितेश, चूक फक्त एवढी नव्हती की तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. चूक ही होती की तू मला एकटं सोडलंस. रितेश काही बोलू शकला नाही. अंजली पुढे म्हणाली, मी या घरासाठी सगळं केलं, पण जेव्हा मला तुझी गरज होती तू नव्हतास. रितेश हळू आवाजात म्हणाला, अंजली, परत ये ना. आपण सगळं पुन्हा सुरू करू. अंजली काही क्षण शांत राहिली. तिने त्याच्याकडे पाहिलं. ती हळूच म्हणाली, रितेश, मी तुटून परत जोडायला नाही शिकली. मी तुटल्यावर स्वतःला उभं करायला शिकले. रितेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अंजली पुढे म्हणाली, आता मला कोणाची गरज नाही. मी स्वतःसाठी पुरेशी आहे. ती वळली आणि चालत निघून गेली. रितेश तिथेच उभा राहिला, हात रिकामे, डोळ्यात पश्चाताप. त्याला आज समजलं तो काय गमावून बसला आहे. अंजली निघून गेल्यानंतर रितेश तिथेच बराच वेळ उभा राहिला होता. रस्त्यावर लोक येत जात होते, पण त्याच्यासाठी सगळं थांबलं होतं. त्याच्या डोळ्यासमोर अंजलीचा चेहरा फिरत होता. तिचं शेवटचं वाक्य, मी तुटल्यावर स्वतःला उभं करायला शिकले. रितेश घरी परतला. दरवाजा उघडला. घर तसंच होतं, पण काहीतरी खूप मोठं हरवलं होतं. पूर्वी स्वयंपाकघरातून येणारा आवाज, चहाचा सुगंध, अंजलीचं आलास का म्हणणं, आता काहीच नव्हतं. रूपाताई लगेच विचारतात, काय म्हणाली ती? येणार आहे का? रितेश शांतपणे त्यांच्याकडे पाहतो आणि ठाम आवाजात म्हणतो, आई, ती आता परत येणार नाही. रूपाताई थोड्या चिडून, का? एवढा काय मोठा अहंकार आहे तिच्यात? रितेशच्या डोळ्यात राग चमकतो. अहंकार नाही आई, तो तिचा स्वाभिमान आहे. घरात पुन्हा एकदा शांतता पसरते. त्या रात्री रूपाताई झोपायचा प्रयत्न करत होत्या, पण झोप येत नव्हती. त्यांनाही अंजलीची कमतरता जाणवू लागली होती. त्या उठल्या आणि हळूहळू स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी कपाट उघडलं. सगळं नीट लावलेलं होतं. डब्यांवर लेबल, औषधं वेगळी ठेवलेली. मनोजरावांसाठी बीपीच्या गोळ्या बाजूला. त्या थबकल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हे सगळं अंजली करत होती. त्यांना आठवलं, एक दिवस त्या आजारी होत्या. अंजलीने लगेच ऑफिसला सुट्टी टाकली आणि संपूर्ण दिवस त्यांची सेवा केली होती. पण त्यांनी काय केलं होतं? त्यांच्या मैत्रिणीसमोर म्हटल्या होत्या, मी आजारी असतानाही सून चांगली काळजी घेत नाही. ही सून आमच्या मनासारखी नाही. त्या खुर्चीवर बसल्या आणि रडू लागल्या. मी खूप मोठी चूक केली. दुसऱ्या दिवशी रूपाताई शांत झाल्या होत्या. त्यांचा अहंकार तुटला होता. त्यांना त्यांची चूक समजत होती. मुलाचं दुःख त्यांना दिसू लागलं होतं. त्या रितेशकडे आल्या. रितेश, आपण अंजलीकडे जाऊया. रितेश थोडा थबकला. का? त्या डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, माफी मागायला. रितेश आणि रूपाताई अंजलीच्या घरी जातात. दरवाजा वाजवतात. अंजली दरवाजा उघडते. ती त्यांना पाहून थोडी आश्चर्यचकित होते, पण शांत राहते. या, ती हळू आवाजात म्हणते. रूपाताई काही क्षण काही बोलू शकत नाहीत. मग अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्या अंजलीसमोर हात जोडतात. अंजली, आम्हाला माफ कर. अंजली थबकते. मी तुमच्यावर खोटा आरोप केला. तुला खूप त्रास दिला. तुझी किंमत कधीच ओळखली नाही. मला फक्त राग होता की रितेशने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं. त्या रडत म्हणतात,
आज समजतंय तू या घरासाठी किती केलं होतंस. रितेशही पुढे येतो. अंजली, मी सगळ्यात मोठी चूक केली. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवून या घरात पाऊल ठेवलं होतं. अंजली सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातही पाणी होतं. ती हळू आवाजात म्हणाली, मी तुम्हाला माफ केलं. दोघांच्या चेहऱ्यावर आशा दिसली. पण अंजली पुढे म्हणाली, पण जे तुटलंय ना ते परत जोडता येत नाही. तुम्ही माझ्यावर जो आरोप केला तो मी विसरू शकत नाही, कारण त्यावेळेस माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. रितेशचं हृदय पुन्हा तुटलं. अंजली ठामपणे म्हणाली, मी त्या घरात परत जाऊ शकत नाही जिथे माझ्यावर विश्वास नव्हता, जिथे माझा स्वाभिमान तुडवला गेला. रूपाताई रडत होत्या. मी आता स्वतःसाठी जगते आणि मला माझं आयुष्य परत तसंच जगायचं आहे. रितेश तिच्याकडे पाहत राहिला. त्याला आज समजलं ती किती मौल्यवान होती. रितेश आणि रूपाताई शांतपणे निघून जातात. दरवाजा बंद होतो. अंजली एकटी उभी असते. डोळ्यात अश्रू पण चेहऱ्यावर समाधान. ती हळूच म्हणते, मी प्रेम गमावलं पण मी स्वतःला जिंकलं. बायकोची किंमत ती असताना कधीच कळत नाही. ती निघून गेल्यानंतर कळते, पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.